गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी भोंदूबाबा प्रकरण आता अधिकच तापले आहे. या प्रकरणात भोंदूबाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात यांच्यासोबत काही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली. या व्हिडिओमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर या अडचणीत सापडल्या आहेत आणि त्यांच्यावर विरोधकांकडून तसंच सामाजिक माध्यमांवरून जोरदार टीका सुरू झाली आहे. या संपूर्ण वादामुळे अधिकच त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता आणि त्यावेळी त्यांनी हा निर्णय वैयक्तिक कारणास्तव घेत असल्याचं सांगितलं होतं. मात्र आता या प्रकरणाची व्याप्ती वाढत गेल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश अध्यक्षपदाचाही राजीनामा दिल्याने राजकीय चर्चेंना अधिक वेग आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात अशोक खरात यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपापासून सुरू झाली. स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या खरात यांच्यावर महिलेची फसवणूक आणि वर्तन केल्याचे आरोप समोर आले. या पार्श्वभूमीवर यांच्याशी संबंधित काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यामध्ये रुपाली चाकणकर यांचे नाव जोडले गेले. चाकणकर यांनी अशोक खरात यांना गुरु मानले होते, हे त्यांनी स्वतः मान्य केलं. असलं तरी त्यांच्या या कोणत्याही गैरकृत्याशी आपला काहीही संबंध नसल्याने त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र विरोधकांनी या प्रकरणावरून त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे आणि त्यांच्यावर राजीनाम्याची मागणी देखील केली आहे. पक्षांतर्गत या प्रकरणामुळे नाराजी निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही पदाधिकाऱ्यांनी महिला संघटनेच्या नेतृत्वावर परिणाम होत असल्याचं सांगत पक्ष नेतृत्वाकडे भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्याकडे रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. वाढता दबाव राजकीय परिस्थिती लक्षात घेता अखेर चाकणकर यांनी महिला प्रदेश अध्यक्षपदा सोडण्याचा निर्णय घेतला. सुनेत्रा पवार यांना दिलेल्या पत्रांमध्ये रुपाली चाकणकर यांनी आपली भूमिका मांडताना स्पष्ट केलं की अशोक खरात यांच्या कोणत्याही आर्थिक व्यवहारात किंवा बेकायदेशीर कृत्यात त्यांचा कोणताही संबंध नाही. सुरुवातीपासूनच आपण आपली भूमिका स्पष्ट केली असून तपासादरम्यान सत्य समोर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कोणतीही ठोस पुरावे नसताना माध्यमांमधून होणारे आरोप वेदनादायक असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. या प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनं व्हावा अशी मागणी यापूर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच पोलीस महासंचालकाकडे केली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतरही चाकणकर यांनी स्पष्ट केलं होतं की त्यांनी अशोक खरात यांना गुरु मानले होते. हे खरे असले तरी त्यांच्या कृतीचं कल्पना आपल्याला नव्हती. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर आपण स्वतः कठोर कारवाईची मागणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे आपण महिला असल्यामुळेच आपल्याला लक्ष्य केलं जात असल्याचंही खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. या संपूर्ण घडामोडीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतिमेवरही परिणाम होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुढे पक्ष काय भूमिका घेणार, तपासातून नेमकी काय निष्पन्न होणार आणि या प्रकरणाचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागले आहे. येत्या काही काळात या प्रकरणात आणखी नवे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अशोक खरात प्रकरण आणि रुपाली चाकणकर यांचा राजीनामा हा विषय सध्या राज्यातील राजकारणाचा चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. तर मंडळी, अशोक खरात प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा.